संगठन ही सेफ्टी का साधन है। आज जब वतन में गई तो कोई भी नजर नहीं आ रहा था। दूर से कोई जैसे आवाज आ रही थी। ऐसे लग रहा था जैसे कोई खास कार्य हो रहा हो। मैं पहले तो कुछ रुकी, लेकिन फिर आगे चलकर क्या देखा कि शिव बाबा, ब्रह्मा बाबा, मम्मा और विश्व किशोर चारों ही आपस में बातचीत कर रहे थे और बहुत प्लान उनके आगे रखे थे, जिसमें कुछ निशान आदि दिखाई दे रहे थे। मम्मा सभी बच्चों का हालचाल पूछ रही थी। मैंने कहा, मम्मा आपने बाबा को भी बुला लिया? तर सगळ्यांची बातचीत चाललेली होती। तिथं वतनमध्ये सूक्ष्म रूपामध्ये, फरिश्ता रूपामध्ये, आणि मग गुलजार दादी वतनमध्ये पोहोचल्या ध्यानामध्ये, आणि मम्मांना त्यांनी प्रश्न विचारला, मम्मा आपने बाबा को भी बुला लिया? ब्रह्मा बाबांना पण तिथं बोलवून घेतलं वरती। मम्मा बोली, मम्मा भी नहीं चाहती कि बच्चों से माता पिता का साकारी साथ छूटे, लेकिन ड्रामा। मम्मांचं उत्तर काय? ड्रामा। मुझे भी नहीं लगता था कि ब्रह्मा बाबा ऊपर आ जाए, साकार में रहे बच्चों के साथ, लेकिन ड्रामा। ड्रामा के आगे तो कोई भी नहीं है। फिर मैंने बाबा से पूछा, बाबा यह प्लान्स आदि क्या है? कोणत्या प्लॅनवर चर्चा चाललेली आहे? बाबा बोले, बच्ची, जैसे मार्शल के पास सारे नक्शे रहते हैं कि कहां कहां क्या क्या हो रहा है, आगे क्या होना है, वैसे यह भी स्थापना के कार्य की ही बातचीत चल रही थी। स्थापना के कार्य की बातचीत। प्लान कौन सा है बाबा के पास? स्थापना का प्लान है, विनाश का प्लान बाबा का नहीं है। स्थापना के कार्य की बातचीत चल रही थी। विनाश का कार्य वो ऑटोमॅटिक होने वाला है। त्याची परिस्थिती आलेली, बाबांना काही करावं नाही लागणार आहे त्याच्यासाठी कि यहाँ का खत्म करना है, इस देश को खत्म करना है, यहाँ की आत्माओं को ऊपर लेकर चलना है, ते ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होणार है। बाबा का काम कौन सा चल रहा है? बच्चों को तैयार करना है और नई दुनिया की सेटिंग करनी है। तो स्थापना के कार्य की ही बातचीत चल रही थी, जो फिर सुनाएंगे। बाबा म्हणताय की ते काय चाललेलं होतं आमचं ते नंतर कधी। इसके बाद एक दृश्य दिखाया। 3 संगठन थे। एक तो यह देखा कि लाल लाल चींटियां आपस में गेंद के मौफिक इकट्ठी होती जा रही थी। दृश्य ऐसा था जो ब्रह्मा बाबा ने शुरू शुरू में देखा था। दूसरा संगठन, ग्रुप दाखवला पहिले मुंग्यांचा ग्रुप, की ज्या अशा बॉल सारख्या अशा गोल 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 पण ग्रुपनी एकत्र झाल्या होत्या, जे ब्रह्मा बाबांनी सुरुवातीला दृश्य बघितलं होतं। दूसरा संगठन, दूसरा ग्रुप, मूल वतन में आत्माएं क्षमा रूप में थी और मूल वतन में आत्माएं ज्योतीच्या रूपामध्ये, ते ग्रुप मध्ये दाखवलं। और तीसरा संगठन हम ब्राह्मणों का था, जो सभी सर्कल रूप में बैठे थे और बीच में बाप दादा थे। तीसरा ग्रुप दाखवला, आपण सगळे ब्राह्मण, बाबांचे बच्चे, आणि मध्ये बाबा बसलेले, आपण सगळे आसपास, आणि बाबा मध्ये बाप दादा। वह ऐसे लग रहा था जैसे फूल के बीच में बूर होता है और चारों ओर पत्ते होते हैं। जसं गुलाबाचं फूल मध्ये ते एक मोठं हे असतं आणि आजूबाजूला पाकळ्या असतात, तर तसं दादी म्हणताय की ते संगठन, आपलं जे संगठन आहे ब्राह्मणांचं, ते तसं वाटत होतं की आपण पाकळ्यांच्या रूपामध्ये बाबांच्या आसपास आहे। इसका रहस्य बाबा ने बताया कि बच्ची, जब प्रत्यक्षता शुरू हुई तो भी संगठन में देखा, अंत में भी आत्माओं को संगठन रूप में ही रहना है। तर सुरुवातीला बाबाने तेच दाखवलं की एकत्र, त्या मुंग्यांना एकत्र दाखवलं बॉल सारखं, तर तसं सुरुवातीला एकत्र राहायचंय आणि शेवटपर्यंत सगळ्यांनी, जे बाबांचे बच्चे, आपण आपला हा परिवार आहे, हा ईश्वरीय परिवार आहे, बाबांनी आपल्याला एकत्र आणलेलं आहे, तर आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं, एकमेकांचे गुण दोष त्याच्यामध्ये आपली बुद्धी नाही न्यायची। बाबा की चुनी हुई आत्मा है हरे।
इतने सारे करोडों आत्माओं में से उसने चुना आहे. भले आपल्याला वरवरचे संस्कार त्यांचे कसे वाटत असतील, पण ओरिजिनल प्रत्येक आत्मा जी बाबांनी निवडलेली ती खूप सुंदर आहे, खूप श्रेष्ठ आहे आणि दिव्य आहे. तर ते जेव्हा आपली ही भावना राहील तेव्हा आपला ग्रुप एकत्र राहील. आणि सगळंच इथलाच नाही, आपला सगळा ब्रह्माकुमारीज परिवार, सगळ्या विश्वातला बाबा म्हणताय साथ में रहना है. तो अंत में भी आत्माओं बच्ची, बाबा ने बताया कि बच्ची जब प्रत्यक्षता शुरू हुई तो भी संगठन में देखा, अंत में भी आत्माओं को संगठन रूप में ही रहना है और मध्य में भी संगठन है. संगठन की शक्ति है तो कोई भी हिला नहीं सकता. जर सगळे एकत्र आहे, इतके व्हायब्रेशन आहे पॉवरफुल, तर किती कशाही प्रकारची माया येऊ द्या, बाबा म्हणते कोई भी हिला नहीं सकता. तर कोणी पण हलचल मध्ये येत आहे, थोडी कमजोर स्थिती आहे, तर त्या बच्चांना अपन सकाश द्यायचे, क्योंकि वो हमारे परिवार का है, उसका भला हमें देखना है. तो साथ में रहेंगे तो बाबा म्हणता है कोई हिला नहीं सकता. देखो बाप दादा ने कहां कहां से चुन चुनकर संगठन बनाया है, कुठून कुठून काढलेलं आहे. इतकं सगळं इतकं मोठं विश्व आणि त्याच्यामध्ये परसोडा कोणत्या कोपऱ्याला, ते नकाशामध्ये जर बघितलं, मोठ्या जगाच्या नकाशामध्ये तर परसोडा सापडत पण नाही, दिसणार पण नाही. त्याला खूप मोठं करावं लागेल, तेव्हा ते कुठेतरी कोण्या कोपऱ्यामध्ये परसोडा दिसेल. और इस परसोडा में से बाबा ने कितने आत्माओं को चुना है. 50 पर्यंत तर संदेश पोहोचलाच, 30 तर आहेच आपली रेग्युलर. तो इतनी आत्माओं में से, इतने सारे वर्ल्ड की आत्माओं में से बाबा ने हमें यहाँ पर चुना है, या कोण्यामध्ये शोधून काढलेलं आहे. तो देखो बाप दादा ने कहां कहां से चुनकर संगठन बनाया है. तो बच्चे भी जब संगठन में चलेंगे तो माया का वार नहीं होगा. थोडंफार कोणामध्ये काही कमी कमजोरी असेल, सगळा ग्रुप एकत्र आहे, ऑटोमॅटिकच एकमेकांचे व्हायब्रेशन भेटतील, आपण त्यांना सपोर्ट देऊ, बोलण्या चालण्यातून होईल, आपण त्यांच्यासाठी बाबांशी कनेक्शन जोडून त्यांना सकाश देऊ. जर आपण ग्रुप आपला परिवार समजतोय तर परिवारासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि एकत्र राहायचे सगळ्यांनी. जैसे गुलाब का फूल व कोई भी फूल होता है तो उनको योग्य स्थान पर रखेंगे, और अकेला पत्ता होगा तो हाथ से जल्दी मसल देंगे. बाबा म्हणतात फूल जर कोणी बघितलं तर फुलाला असं थोडी चुरगळणार आहे कोणी. फूल बघितल्यावर कोणाची अशी भावना नाही होत की त्याला चुरगळून फेकून देऊ. फूल तो व्यवस्थितच ठेवेल. आणि त्याची पाकळी आहे, गुलाबाची पाकळी आपल्याला एखादी दिसली, चुरगळून फेकून देणार, कचरा आहे म्हणून डस्टबिन मध्ये टाकून देईल. तो ऐसे ही अकेला, अगर हम परिवार को महत्व नहीं देते, अकेला मैं और मेरा बाबा, बस बाबाशी कनेक्शन आहे माझं, परिवाराशी काही घेणं देणं नाही, मुरलीशी काही घेणं देणं नाही, तो बाबा म्हणते अकेले रहेंगे तो माया मसल देगी फिर. तो बच्चों का भी संगठन रूपी गुलदस्ता होगा तो विजय प्राप्त करते रहेंगे. बाबा म्हणताय गुलदस्त्याप्रमाणे सगळे एकत्र रहा तर विजयी होणार नक्की. कोई वार नहीं कर सकेगा. ऐसे कहते बाबा ने कहा कि सभी बच्चों को कहना कि संगठन ही सेफ्टी का साधन है. बाबांनी संदेश दिला, एकत्र राहणं हीच सुरक्षितता आहे. आपला परिवार, हा ब्राह्मण परिवार एकत्र राहायला पाहिजे, तीच सगळ्यांसाठी सुरक्षितता आहे. अच्छा, ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच